गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू द DZ अकॅडमी. तर बघा विद्यार्थी मित्र, आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा चॅप्टर सुरू केला आणि त्यानंतर आपण बऱ्याचशा काही त्यामध्ये रेशोज बघितले होते. तर त्यामध्ये पहिला रेशो होता साइन थीटा, अपोजिट साइड आपण हायपोटेनियस. त्यानंतर आपण कॉस थीटा बघितला. कॉस थीटा म्हणजे ऍडजसंट साइड आपण हायपोटेनियस. त्यानंतर टॅन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड आपण ऍडजसंट साइड अँड कॉट थीटा इज ऍडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड. त्यानंतर आपण बघितलं होतं सेक थीटा. सेक थीटा मीन्स हायपोटेनियस अपॉन ऍडजसंट साइड आणि कोसेक थीटा इज इक्वल टू हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड. तर या पद्धतीने आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बघितले होते आणि जाताना तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तो टेबल आहे साइन 30 नंतर कॉस 45 वगैरे असं आहे की त्याचं वाय द साइन 30 इज इक्वल टू 1/2 आणि आपण त्याला म्हणतो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स व्हॅल्यू. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स व्हॅल्यू मग त्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ व्हॅल्यू मध्ये आपण 30 डिग्री आहे, त्यानंतर 60 डिग्री आहे, त्यानंतर 90 डिग्री आहे, म्हणजे सर्वांचं प्रूफ आपण इथं बघू शकतो. तर यामध्ये आज आपण पहिल्यांदा घेणार आहोत की द अँगल मेजर 30 डिग्री. क्वेश्चन काय? द अँगल मेजर 30 डिग्री. द अँगल मेजर 30 डिग्री मीन्स π/6 radian. Means π/6 radian. Find all trigonometric function of angle 30. फाइंड ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 30 म्हणजेच काय की साइन 30 ची व्हॅल्यू काढायची आहे, कॉस 30 ची काढायची आहे, टॅन 30 काढायचं आहे, कॉट 30, कोसेक 30 आणि सेक 30. ओके, या पद्धतीने आपण जर फाइंड आउट केलं तर आपण फाइंड ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ द अँगल, जो काय अँगल तुम्हाला दिलेला असेल त्या पद्धतीने. तर चला तर आपण बघूया आपण हा फाइंड आउट कसं करणार, प्रूफ कसं देणार. थोडक्यात काय व्हाय आज आपण बघत आहोत व्हाय साइन 30 इज इक्वल टू 1/2 और साइन π/6 इज इक्वल टू 1/2. हे डिग्री मेजर, हे रॅडियन मेजर मध्ये आहे. ओके, तर यामध्ये पद्धतीने आपण आज याचं प्रूफ घेणार आहोत. प्रूफ अतिशय सोपा आहे, फक्त सर्वसाधारणपणे की त्याची डायग्राम जी आहे ती ध्यानात धरावी लागेल आणि जो तुम्हाला 10th मध्ये झालेला एक दोन थेरम आहे, दोन थेरम 30 60 90 आणि 45 45 90 हे तुमचे रिमाइंड पाहिजे. ओके, तर काय सांगतो 30 60 90 ते प्रथमतः सांगतो की काय the side of opposite 30 degree is 1/2 to the hypotenuse and the side of 60 degree is √3/2 up to hypotenuse. Okay, the side opposite to 45 degree is 1/√2 into hypotenuse असतो. ओके, म्हणजे 30 कोनासमोरील बाजू हायपोटेनियसच्या हाफ असते आणि 60 समोरची जी बाजू आहे ती हायपोटेनियसच्या √3/2 असते. पण त्यासाठी सर्वात महत्त्वाची कन्सेप्ट आहे की जो ट्रायंगल आहे तो राईट अँगल ट्रायंगल असला पाहिजे, तरच आपण ते काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. ओके, तर बघूया आपण साइन 30 व्हाय साइन 30 इज इक्वल टू 1/2. त्यासाठी मी एक प्रूफ आहे याचं प्रूफ. लेट अस कन्सिडर अ स्टँडर्ड युनिट सर्कल with center O and radius is 1 unit. आता स्टँडर्ड युनिट सर्कल म्हणजेच काय की त्याची रेडियस किती असणार आहे, 1 असणार आहे. ओके, 1 सेंटीमीटर असेल, 1 मिलीमीटर असेल, 1 फूट असेल, 1 इंच असेल, या पद्धतीने. मग काय करणार, लेट अस कन्सिडर अ स्टँडर्ड युनिट सर्कल विथ सेंटर O अँड रेडियस 1 युनिट. मी एक सर्कल घेतलेला आहे. ओके, हे सर्कल मध्ये आपण एक एक्स ऍक्सिस घेतला, ऍडजस्ट केला, हा एक्स ऍक्सिस आणि हा आहे तुमचा वाय ऍक्सिस. याची रेडियस मात्र 1 युनिट आहे, म्हणजे इथले जे पॉइंट असणार आहे हा काय असणार आहे, 1 0 असणार आहे. ओके, हा 0 0 असणार आहे, हा किती असणार आहे मग 0 -1 असणार आहे आणि हा -1 0 असणार आहे. ओके, इथला जो पॉइंट आहे तो या पॉइंटचा. ओके, त्याच्याशी आपल्याला काय आहे, आपण फक्त लिहू. आता बघा हा लेट अस कन्सिडर अ स्टँडर्ड युनिट सर्कल विथ सेंटर O अँड रेडियस 1 युनिट. ओके, इथपर्यंत कोणताही प्रूफ इथून स्टार्ट होणार आहे. त्यानंतर तुम्हाला काय म्हणले, फाइंड ऑल ट्रिग्नोमेट्रिक अँगल 30 डिग्री. 30 डिग्री म्हणाले तर यामध्ये तुम्ही 30 डिग्रीचा अँगल कसा काउंट करणार तर लक्षात घ्या काय आहे 30 डिग्री. ओके, या पद्धतीने हा आहे तुमचा 30 डिग्री. आपण काय केलं, प्रोटेक्टर ठेवला आणि 30 डिग्री काउंट केलं. म्हणजे हे हा जो अँगल आहे हा किती आहे, 30 डिग्री. ओके, आणि मग सर्कलला जिथं तो इंटरसेक्ट झाला त्या पॉइंटला मी पी पॉइंट म्हणलं, त्याला नाव दिलं पी
एक्स वाय, काय म्हटलं, ज्या ठिकाणी ती टर्मिनल रे काय झाला, इंटरसेक्ट झाला, त्या पॉइंटला मी पी म्हटलं, त्या पी चा एक्स वाय, जिथे इंटरसेक्ट झाला तिथून परपेंडिक्युलर टाकला त्या एक्स ऍक्सिस वरती. ओके, मग काय म्हणता येईल, लेट पी एक्स वाय बी पॉइंट ऑन सर्कल, ऑन सर्कल. ओके, याचं प्रूफ तुम्ही तुमचं जेवढं काही स्वतः डेव्हलप करून लिहिणार तेवढं ते सोपं जाणार आहे. ओके, या पद्धतीने. मग मला इथे एक नेम द्यायचे, हा पी घेऊया, हा ए घेऊया आणि हा ओरिजिनचा ओ घेऊया. इन ट्रायंगल पी ए ओ, इन ट्रायंगल पी ए ओ, कोणता ट्रायंगल असेल रे तो, हा 30 डिग्री आहे, हा 90 डिग्री झाला, 30 60 90. ओके, हा काय आहे 30 60 आणि 90. मग याचं मला हा अँगल काढायचा आहे, म्हणजे मेजर ऑफ अँगल ओ काढायचा आहे, तो किती आहे 30 डिग्री आहे. आणि म्हणून मी साइन थीटा काय म्हणणार, साइन थीटा इज इक्वल टू काय असतो, साइन थीटा इज इक्वल टू काय आहे, साइन थीटा इज इक्वल टू, त्यापेक्षा आपण काय करूया, आधी याची मेजरमेंट काढून घेऊया. ओके ओके, नो प्रॉब्लेम, आधी मेजरमेंट काढून घ्या. इन ट्रायंगल पी ए ओ 30 60 90. मग हा जो ओपी आहे तो 1 युनिट आहे, ओपी इज इक्वल टू 1 युनिट. का बरं ओपी ला 1 युनिट का म्हणलं मी, कारण की ओपी जो आहे ती रेडियस आहे सर्कलची, आणि त्या सर्कलची रेडियस स्टँडर्ड युनिट सर्कल विथ रेडियस 1 युनिट आहे, आणि म्हणून ओपी किती आहे 1 आहे. ओके, म्हणजे हायपोटेन्यूज तुमचा किती झाला 1 झाला. आता मात्र तुम्ही पीए काढू शकता आणि ओए काढू शकता. हेन्स पीए इज इक्वल टू, हेन्स पीए इज इक्वल टू काय, पीए इज इक्वल टू, पीए म्हणजे कोण आहे, आता आपण पाठीमागच्या पीए म्हणजे हे वाय ऍक्सिस चालतं रे, पीए म्हणजे काय आहे वाय ऍक्सिस चालतं, एवढं वाय एवढं आहे. ओके, मग पीए इज इक्वल टू काय, तर पीए काय असेल, पीए ही 30च्या अपोजिटची साइड आहे, पीए ही काय आहे 30च्या अपोजिट साइड आहे, आणि ती 30च्या अपोजिट आहे म्हणून 1 हाफ असते कोणाच्या, तर सर्कलच्या 1 बाय 30 60 90 थेरम. ओके, बाय 30 60 थेरम. त्यानंतर ओए जी आहे, ओए इज इक्वल टू, ओए ही आहे ही 60 समोरची साइड आहे, हा 30 हा 90 म्हणून हा 60, आणि म्हणून 60 समोरची साइड कशी असते, √3/2 इंटू हायपोटेन्यूस, हायपोटेन्यूस किती आहे 1 आहे, बाय 30 60 90 थेरम. ओके, थेरम इन फ्रंट ऑफ 30 डिग्री आणि इन फ्रंट ऑफ 60 डिग्री. ओके, या पद्धतीने. ओके, इथं आपलं झालेलं आहे. आता मी पीए पण काढले, म्हणून काय म्हणते मला, ओपी इज इक्वल टू 1, ओपी इज इक्वल टू 1. ओके, आलं. नंतर पीए इज इक्वल टू 1 हाफ, पीए इज इक्वल टू 1 हाफ. त्यानंतर आहे बघा ओए इज इक्वल टू √3/2, ओए इज इक्वल टू √3/2. आता मला सुरुवातीला काढायचा आहे साइन 30. ओके, साइन थीटा इज इक्वल, मला हा अँगल घ्यायचा 30 डिग्रीचा, अँगल 30 म्हणले, मला 60 म्हणलं असं तुम्ही इथं आला असेल तर किती आहे 30 डिग्री, म्हणून काय म्हणता येईल साइन थीटा, दॅट इज थीटा इज दॅट साइन थीटा, थीटा इज इक्वल टू π/6 दॅट इज 30 डिग्री. मग काय म्हणता येईल साइन 30 डिग्री इज इक्वल टू, साइन 30 डिग्री इज इक्वल टू, मग साइन 30 किती आहे, साइन 30 मीन्स साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस, अपोजिट साइड पीए अपॉन हायपोटेन्यूस ओपी. व्हाट इज द व्हॅल्यू ऑफ पीए, व्हाट इज द व्हॅल्यू ऑफ पीए, पीए व्हॅल्यू इज 1/2. hold you, what is the value of OP, OP value is 1, hence 1/2 into 1, hence sin 30 is equal to 1/2, which is the required result. Okay, and sin 30 in the first quadrant, sin 30 in the first quadrant, hence 1/2 value is positive. Okay, त्यानंतर आपण करूया cos 30. ओके, मग cos 30 कसं काढता येईल, cos 30 is equal to, cos 30 is equal to, cos 30 is equal to, what is the value of cos 30, cos 30's ratio is adjacent side upon hypotenuse. मग 30 ची adjacent side किती आहे OA,
अपॉन हायपोटेनियस किती आहे ओपी. OA means OA is equal to √3/2 upon 1 that is √3/2. Hence मग आपल्याला काय आलं cos 30 is equal to √3/2 which is the required result. Okay. आता sin 30 मिळाला, cos 30 मिळाला, आता tan 30 काढावं लागेल. ओके. मग tan 30 काय आहे मग मी इथे लिहतो tan 30 आपण इथे लिहूया. ओके. tan 30 is equal to काय म्हणते tan 30 is equal to tan 30 means आता tan 30 opposite side आपण hypotenuse opposite side PA opposite side आपण adjacent side OA that is equal to what is my PA. The PA value is 1/2. What is OA value is √3/2. Both √2 get cancel is equal to tan 30 is equal to 1/√3. Okay. Cot 30 means reciprocal of tan that is equal to √3. Sec 30 means reciprocal of cos that is 2/√3. And what is the value of cosec 30? The reciprocal of sin that is 2 which is the required result. That is means first काय शोधला आपण फाइंड आउट केलं sin theta, second cos theta, third one is tan theta, fourth, fifth, sixth आणि 7. ओके. म्हणजे यामध्ये फक्त sin आणि cos फाइंड आउट करणं खूप महत्त्वाचं आहे. एकदा की sin आणि cos फाइंड आउट केलं की आपल्याला सर्व काही फास्टपणे काय करतं सॉल्व करता येतं. ओके. तर हा होता sin ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ sin 30, cos 30, tan 30, cot 30, sec 30 अँड cosec 30. तर यानंतर आपण बघणार आहोत बघा यानंतर आपल्याला बघायचं आहे 45. काय बघायचं आहे 45. ओके. सो राईट डाऊन दिस ऑल आउट. ओके. तर आपल्याकडे सेकंड क्वेश्चन आहे फाइंड all trigonometric function of angle 45 degree that is pi/4 radian. त्याचं प्रूफ आपण घेऊया. Let us consider a standard unit circle with center O and radius 1 unit. ओके. त्यासाठी काय करणार आपण लेट अस कन्सिडर स्टँडर्ड युनिट सर्कल विथ सेंटर O and radius 1 unit. प्रत्येक ग्रुप साठी हे पहिलं सेंटेन्स कॉमन आहे. डायग्राम पण फक्त व्यवस्थित काढायची. ओके. सर्कल व्यवस्थित काढा तुम्ही. एक्स ऍक्सिस घेतला, हा काय घेतला आपण वाय ऍक्सिस. एक्स आणि वाय ऍक्सिस ना आपल्याला थोडं व्यवस्थितपणे दिसते. तर अँगल किती काउंट केलाय 45. आता बघा मी कुठून घेतला 45, मला काढायचंय 45 डिग्री आणि म्हणून एक्स ऍक्सिस आपण असं प्रोटेक्टर ठेवणार. हा प्रोटेक्टर ठेवल्यानंतर किती काउंट करणार 45 म्हणजे तो असा येणार बघा इथे. ओके. हा झाला तुमचा 45 डिग्री. त्याला O नाव दिलं. ओके. त्याला P पॉइंट दिलं, तिथे इंटरसेक्ट झाला. P तुम्हाला सांगितलं इथे एक्स आणि वाय आणि एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. त्याला नाव दिलं A. इथे 90 डिग्री असेल. ओके. मग काय झालं इन ट्रायंगल काय PAO इन ट्रायंगल PAO. ओके. कोणता ट्रायंगल तो हा 45 हा 90 मग ऑब्वियसली हा किती झाला 45. मग कोणता ट्रायंगल झाला तो 45 90 डिग्रीचा. हा ट्रायंगल कोण झाला 45 90 आणि 45 चं काय आहे इन 45 डिग्री अपोजिट साइड इज 1/√2 इंटू हायपोटेनियस ओके. तर यामध्ये मला सर्वप्रथम काढायचं आहे की मी सुरुवातीला OA काढणार, OP काढणार आणि OP काढून घेणार. ओके. मग काय म्हणता येईल सोल्युशन याच्यामध्ये काय OA इज इक्वल टू OP इज इक्वल टू किती येणार OP 1 युनिट. का बरं लिहिलं
लेट अस कन्सिडर, हे आपण गिवन आहे आपल्याला, OP किती आहे 1 आहे, रेडियस आहे, आणि ती स्टँडर्ड युनिट सर्कल म्हटल्यानंतर त्याचा रेडियस किती असते 1 असतो का. नेक्स्ट मला माहिती आहे OA is equal to, it is the side of opposite of 45 degree and it's 1/√2 into hypotenuse, that is OP, that is OA is equal to 1/√2. It's also 45, hence OA also 1/√2 and PA is also, AP is equals to 1/√2. Okay, मग there are three given value. Okay, काय आला आता, OP is equal to 1, OP is equal to 1, OA is equal to 1/√2 and next PA is equal to 1/√2. आता मात्र आपण सर्व गिवन फंक्शन काढणार. मग पहिलं बघूया आपण, sin 45 is equal to, sin 45 opposite side PA upon hypotenuse OP, then PA is equal to 1/√2 upon 1, that is equal to 1/√2. Okay, next cos 45 is equal to, cos 45 means cos 40 adjacent side upon hypotenuse, adjacent side means OA upon OP, OA means 1/√2 upon 1, that is equal to 1/√2. tan 45 is equal to, tan 45 means opposite side PA upon adjacent side OA, that is equal to 1/√2 divided by 1/√2, both are same, cancel, answer is 1. Next cot 45 is OA upon PA, that is equal to 1/√2, again 1/√2, both are cancel, 1. Okay, next आपण घेऊया cot नंतर sec 45. sec is nothing but reciprocal of cos, reciprocal of cos, or sec जर म्हटलं तर काय म्हणता येईल, OP upon OA, असं पण करा, OP upon OA, that is equal to 1/1/√2, √2 वरती ना is equal to किती, sec 45 is equal to √2. next cosec 45, cosec means hypotenuse upon adjacent side opposite side OP, PA, 1/1/√2, that is √2 is reciprocal of √2, hence cosec 45 is equal to √2. We can also write in radian, that is replaced by 45 by pi/4 and pi/4. Okay, म्हणजे तुम्ही sin pi/4 is equal to 1/√2, म्हणजे हा 45 डिग्री मध्ये लिहिला, तो तुम्ही कशात लिहू शकता, रेडियन मध्ये पण लिहू शकता. ओके, हे आन्सर होतं आपलं y sin 45 is equal to 1/√2 चं. ओके, तर हे होतं आपलं सेकंड प्रूफ. यानंतर बघा 60 डिग्रीचं तुम्ही इझिली लिहू शकता, 90 डिग्रीचं लिहू शकता. 90 डिग्रीचं तुमचं बुक मध्ये तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही ते बुक मधून करू शकता, काही प्रॉब्लेम आला तर मला विचारा. हा, आता आपण नेक्स्ट थोडं चेंज म्हणून थोडं व्हेरिएशन घेणार आहोत की 120 डिग्री. आतापर्यंत आपण साइन 90 डिग्री पर्यंत काढलं होतं, पण साइन 120 डिग्री, साइन 120 ची व्हॅल्यू कशी आपण फाइंड आउट करू शकतो इथं आपण बघणार आहोत. ओके, सो राइट दिस अँड राइट द क्वेश्चन, फाइंड ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ अँगल 120 डिग्री, दॅट इज 120 डिग्री. आणि आपण बघूया रेडियन मध्ये त्याचं किती करून. ओके, सो राइट ऑन दिस. ओके, तर बघूया आपण नेक्स्ट. फाइंड ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ एंगल 120 डिग्री. ओके, फाइंड ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ एंगल 120 डिग्री. आपला प्रूफ तसाच नाही, सेम टू सेम. Consider a standard unit circle with center O and radius 1 unit. Okay, let us consider a standard unit circle with center O and radius 1 unit. This is the x-axis, this is the y-axis.
ओके एक्स वाय वाय डॅश एक्स डॅश. आता या पद्धतीने आपल्याला किती अँगल म्हणलाय 120 डिग्री. याचा आपण जर रॅडियन मध्ये कन्वर्ट केलं 120 डिग्री मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 180 6 2 जा 6 3 जा 2 पाय अपॉन 3 that is equal to 2 pi upon 3 radian 2 pi upon 3 radian. ओके म्हणजे 120 डिग्री म्हणजे 2 pi upon 3 radian आपण असंही म्हणू शकतो. घ्या. ओके आता 120 डिग्री अँगल मेजर करायचं म्हणजे प्रोटेक्टर ठेवलं तर हा 90 120 इथे येणार बघा. ओके ज्या ठिकाणी ओरिजिन हा O घेतला आपण, ज्या ठिकाणी आपला जो टर्मिनल रे आहे तो इंटरसेक्ट झाला तिथं आपण म्हणा PXY. काय म्हणा पॉइंट तो PXY. काही विद्यार्थी म्हणा सर आपण या पॉइंटचा काही वापर करतोय का, तर वापर करतोय बघा विद्यार्थी मित्र, पण आपण तो घेतलेला नाही. तो कशा पद्धतीने घेता येईल तर आपल्याला माहिती आहे साइन x r cos θ. x काय घेतला आपण x r cos θ प्रूव्ह केले आणि म्हणून cos θ x आपण r घेतलं तरी चालतं. r म्हणजे त्याची रेडियस ती म्हणजे 1 आणि x म्हणजे x पॉइंट म्हणजे आपण OP म्हणतो. काय म्हणतो आपण OP येणार असतो. ओके या पद्धतीने घेतलं तरी प्रूफ चालतंय. ओके मग हा घेतला 120 डिग्री टोटल. हा किती घेतला 120 डिग्री. ओके आता यानंतर काय केलं की परपेंडिक्युलर ड्रॉ केला. काय केला ड्रॉ परपेंडिक्युलर. त्याला नाव दिलं मी काय A. आता इथे परत ट्रायंगल झाला इन ट्रायंगल OAP. हा बघा आता 90 डिग्री आहे. A अँगल तर 90 डिग्री परफेक्ट आहे. त्यानंतर हा जो अँगल जर आपण म्हटलं की हा जो O अँगल आहे हा इथे हा 180 होता टोटल O x डॅश O x डॅश. ओके लाईन अँगल त्यामधनं हा 120 मग हा किती राहिला 60 राहिला. ओके हा 60 हा 90 मग हा किती झाला 30 म्हणजे हा ट्रायंगल झाला 30 60 90. कसं केलं कळालंय का. हा पूर्ण लाईन अँगल सॉरी हा होता 120 आणि 120 हा पूर्ण 180 मायनस 120 मध्ये हा जो ट्रायंगल तयार झाला इन ट्रायंगल OAP हा जो अँगल आहे हा किती असणार आहे 60 डिग्री असणार आहे. किती असणार आहे 60. काय केलं आपण 180 मधून 120 मायनस केला तो राहिला तो 60 डिग्री. आता परत मग इथे पण मात्र आता व्हॅल्यू काढावी लागेल. ओके मग काय म्हणता येईल मग साइन थीटा मीन्स आता साइन 120 काय आणि 120 काय. ओके मग काय म्हणता येईल इथं साइन यामध्ये एक ट्रायंगल तयार झाला बघा. ओके मला फक्त PXY च्या व्हॅल्यू काढायच्या आहेत आणि म्हणून मी म्हणतो साइन 120 साइन 1 किंवा आपण x आणि y काढणार. ओके आता तुम्ही म्हणणार सर x आणि y च्या व्हॅल्यू तर आपला काय होते अडचण येते म्हणून आपण आता x आणि y काढणार. मग आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे x r cos θ. hence cos θ x upon r. ओके आणि sin θ y r sin θ. hence sin θ y upon r. आता या फॉर्म्युल्याचा वापर करून मी सॉल्व्ह करतोय. दोनही पद्धतीने बेस आहे तुम्हाला. ओके मग आता cos θ थीटा किती काउंट केलाय 120 काउंट केलाय ना. मग आपल्याला फक्त x आणि y ची व्हॅल्यू काढायची. मग x ची व्हॅल्यू म्हणजे काय तर OA x. ओके OA x आणि त्यानंतर PA y आहे. PA काय आहे y आहे. ओके हे xy ना मग हे अंतर AO एवढं x एवढं आणि PY. आता OA म्हणजे कोणाच्या समोरची बाजू आहे OA in front of 30 degree means काय म्हणता येईल OA 1/2 into hypotenuse आहे OP that is equal to OA 1/2. ओके नंतर OA म्हणजेच कोण आहे आता x त्यानंतर PA म्हणजेच y आहे. मग काय म्हणता येईल PA y कोणा समोरची बाजू आहे PA आहे 60 समोरची मग ती किती असते √3/2 into hypotenuse 1 that is y PA √3/2. ओके आल्या माझ्या व्हॅल्यू x मिळाली आणि r म्हणजे 1 आहे. r म्हणजे किती आहे रेडियस आहे किती 1. आता आपण सर्व ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इथं काढणार आहोत. ओके काय म्हणतो आता sin थीटा मीन्स किती आता 120 that is 2π/3 radian. ओके sin θ काय आहे sin θ y upon r that is y upon r that is equal to
What is the value of y? Y means PA is equal to √3/2 upon 1, that is √3/2. किती आलं? √3/2 म्हणून sin इथं 120 लिहितो आणि म्हणजे दोन्ही पण कन्वर्ट होईल आपल्या व्यवस्थितने. ओके 120. पण लक्षात घ्या विद्यार्थी मित्र हो, एक गोष्ट परत एकदा लक्षात घ्यायला लागते, सर्वात महत्त्वाची स्टार करून ठेवा की 120 डिग्री म्हणजे सेकंड क्वाड्रंट आहे. कोणता क्वाड्रंट आहे? सेकंड क्वाड्रंट. आणि इथं साइन खूप महत्त्वाचे आहे, मी इथं साइन दिले ऑल स्टुडंट टेक कॉपी. म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये फक्त साइन आणि साइनचा जो फ्रेंड आहे कोसेक, ते दोघच आन्सर एक पॉझिटिव्ह असणार आहे. ओके, कारण की का बरं, हा जो y जो असतो तो पॉझिटिव्ह आहे, पण हा जो एवो आहे हा काय आहे? मायनस आहे. x ची व्हॅल्यू काय आहे? मायनस आहे. ओके, म्हणून या x ची व्हॅल्यू इथे मी -1/2 घेतली. ओके, OA मायनस काय घेतला की हे अंतर आहे आपल्यामध्ये, इकडलं अंतर पॉझिटिव्ह असतं आणि इकडलं जे अंतर आहे हे काय असतं? निगेटिव्ह असतंय बघा. ओके, आणि म्हणून OX = OA = -1/2. नेक्स्ट घेऊया आपण cos 120. cos θ = काय आहे? cos θ व्हॅल्यू x/r. x ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला किती? -1/2 अपॉन 1 म्हणजे फक्त किती आलं? -1/2. ओके, नंतर आहे tan. tan θ असतो y/x. काय असतो? y/x. तो किती आला मग? y/x = y. What is the value of y? What is the value of y? Y value is √3/2. Upon what is the value of x? -1/2. 2 get cancel, -√3. tan 120 -√3. ओके, नेक्स्ट आहे cot. ज्यादा काय फास्ट करायचे, cot म्हणजे रेसिप्रोकल -1/√3 असेल ते चालेल. cot नंतर आहे sec 120. sec θ means काय असतो? रेसिप्रोकल ऑफ cos. रेसिप्रोकल ऑफ cos means r/x. r/x. r -1/2, that is -2. That is equal to -2. Next, cosec θ. Cosec 120, that is reciprocal of sin, that is r/y, that is 1/1/2. Sorry, what is the value of y? Y value is √3/2. 2/√3 reciprocal होणार ना या पद्धतीने 2/√3. तर हे होतं आजचं आपलं हे sin 120. ओके, अजून एक प्रूफ तुम्हाला यामध्ये मी घेतोय, सो राईट डाउन दिस केअरफुली. ओके, तर बघा आज आपण एक्सरसाइज 2.1 मधला एक प्रॉब्लेम घेतोय मी. ओके, 2.1 मधला प्रॉब्लेम आहे फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 330 डिग्री. ओके, 330 डिग्री. ओके, 330. मग काय म्हणता येईल? प्रूफ दिस. लेट अस कन्सिडर अ स्टँडर्ड unit circle with center O and radius 1 unit. Okay, let us consider a standard unit circle with center O and radius 1 unit. एक सर्कल ड्रॉ करायचं आहे. ओके, सर्कल ड्रॉ केल्यानंतर हा x ऍक्सिस झाला, हा y ऍक्सिस, x डॅश y डॅश. ओके, आता आपण x आणि y ने फाइंड आउट करणार आहोत. ओके, तर तुम्ही रेशो घेतला तरी चालतं किंवा x आणि y चा वापर केला तरी चालतं. किती अँगल आहे? 330 डिग्री मीन्स 90 डिग्री, 180 डिग्री, 270 प्लस 60 डिग्री ऍड करावं लागेल. 60 डिग्री ऍड केला म्हणजे इथे बघा तो. ओके, या पद्धतीने. तर जिथं इंटरसेक्ट झाला तिथून परपेंडिक्युलर टाका x ऍक्सिस वरती. ओके, परपेंडिक्युलर x ऍक्सिस वरती टाकायचा आहे, x वरती. या पद्धतीने मिळत होतं. त्याला नेम देऊया. हा आहे ओरिजिन, हा आहे p x y, हा आहे तुमचा a, हा आहे तुमचा o. एक ट्रायंगल इथे 90 डिग्री झाला. ओके, परपेंडिक्युलर. मग म्हणता येईल इन ट्रायंगल. काय ट्रायंगल आहे? PAO.
PAO कोणता ट्रायंगल झाला तो PAO. मग बघा बरं लक्षात घ्या, हा 330 आहे म्हणजे ऑब्विसली हा 60 राहिला, सॉरी 30 डिग्री राहिला. का बरं 330 प्लस 30 that is 361 रोटेशन कंप्लीट म्हणून हा 30, हा 30 हा 90 आहे म्हणून हा किती झाला 60 डिग्री झाला. ओके. मग x इज इक्वल टू 30 60 90 डिग्री. मग x म्हणजे हा कोण आहे OA इज इक्वल टू x, OA इज इक्वल टू x आणि हा जो आहे हा PA हा मायनस y येईल. का बरं निगेटिव्ह ऍक्सिस वरती आहे आणि PA इज इक्वल टू मायनस y. ओके. या पद्धतीने मग OA कोणता इन फ्रंट साइड आहे तर 60 च्या समोरचे आहे. OA इज इक्वल टू 60 च्या समोरचे आहे म्हणून √3/2 into 1 that is OA is equal to that is x is equal to √3/12. त्यानंतर PA म्हणजे मायनस y म्हणून काय म्हणतो आपण PA y is equal to किती y is equal to PA. PA काय आहे इन फ्रंट ऑफ 30 डिग्री आहे म्हणजे कशी मायनस घ्यावी लागली कारण की y ची साइन तिकडून जाईल. y is equal to -1/2 into 1 y is equal to -1/2 y is equal to -1/2 y means PA is equal to okay PA is equal to -1/2. ओके. आता आपण सर्व अँगल इथं काढूया. पहिला अँगल इथं आपला sin थीटा that is sin 330 काय असतो sin थीटा y/r काय y/r that is equal to दोन फॉर्म्युले x is equal to r cos theta and y is equal to r sin theta where r is the radius आणि ती किती आहे नेहमी 1 आहे ती आपण गिवन मध्ये घेतली आहे. मग x is equal to r cos theta and y is equal to r sin theta म्हणून sin theta is equal to y/r. तर what is the value of y that is -1/2 upon -1/2 upon 1 that is only -1/2. next आहे cos 330 is equal to x/r. what is the value of x that is x the value of x is √3/2 upon 1 it's only √3/2 प्लस मध्ये नंतर tan 330 is equal to y upon x is equal to -1/2 √3/2 2 get cancel -1/√3. cot 330 is equal to x upon y that is equal to √3/2 whole divided by -1/2 2 get cancel -√3. next sec 330 is equal to sec theta means reciprocal of cos r upon x means r upon x 1 upon √3/2 2 reciprocal होईल का 2 upon √3. नंतर आहे cosec 330 reciprocal of sin r upon y that is what is the value of r1 upon value of y is equal to what is -2 which is the required result of the all trigonometric function of sin 330. ओके. सो या पद्धतीने व्यवस्थितपणे जर तुम्ही बघितलं तर आपल्याला याचा पहिलं प्रूफ देता येईल. एक्झाम मध्ये तुम्हाला एक कंपल्सरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फाइंड आउट करायला आहे, एक कंपल्सरी 4 मार्कासाठी. व्यवस्थितपणे करा. हे आहे तुमचं प्रूफ. फाइंड ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आपण इथं फाइंड आउट केले साइन कॉस टॅन कॉट सेक आणि कोसेक या पद्धतीने. त्यानंतर एक्सरसाइज 2.1 मध्ये बरेचसे काही क्वेश्चन इझी आहे की जे क्वाड्रंट विचारले. क्वेश्चन नंबर 2 आहे बघा, स्टेट द साइन ऑफ tan 380 tan 380 म्हणल्यानंतर तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जाणार का बरं 360 ला पूर्ण एक रोटेशन कंप्लीट आणि फर्स्ट क्वाड्रंट आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये गेल्यानंतर जो tan आहे tan काय सर्वच कसे असतात पॉझिटिव्ह म्हणून tan 380 इज पॉझिटिव्ह. त्यानंतर आहे cot 230 जर म्हटलं तर ते तुमच्या थर्ड क्वाड्रंट मध्ये आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये tan आणि cot पॉझिटिव्ह असतो आणि म्हणून ते पण काय येणार आहे पॉझिटिव्ह येणार आहे. त्यानंतर आहे तुमचं sec 468 म्हटल्यानंतर कोणता क्वाड्रंट येणार 360 म्हटल्यानंतर कंप्लीट 1 रोटेशन झाले. त्यानंतर 90 डिग्री म्हटल्यानंतर 450 म्हणजे तो जातोय तुमच्या सेकंड क्वाड्रंट मध्ये. कोणत्या क्वाड्रंट मध्ये सेकंड क्वाड्रंट मध्ये आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये फक्त साइन पॉझिटिव्ह असतो. इथं सेक विचारलाय
आणि हा कसा असणार आहे निगेटिव्ह, फक्त साइन विचारलेला आहे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह. ओके, तर या पद्धतीने आपण एक्सरसाइज 2.1 ला स्टार्टअप करून आज बऱ्याचशा काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे आन्सर इथं काढले आहेत. विद्यार्थी मित्र, तुम्हाला काही शंका असेल, डाऊट असेल तर नक्की कळवा की जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितपणे मला सांगता येईल. आणि तिथं तुम्हाला जेवढे शक्य आहेत क्वेश्चन नंबर फर्स्ट अटेम्प्ट करायचा तेवढं सर्व करा. जर निगेटिव्ह अँगल असेल तुम्हाला छोटीशी हिंट देतो की -45 डिग्री आहे, -45 डिग्री. मग -45 डिग्री कसं घेता येतं तर लक्षात घ्या, लेट अस कन्सिडर स्टँडर्ड युनिट सर्कल विथ सेंटर ओ. निगेटिव्ह अँगल म्हणजे आपल्याला माहिती आहे की क्लॉकवाईज म्हटलं की निगेटिव्ह येतं, म्हणून -45 डिग्री म्हटलं तर तो असा येईल बघा. ओके, -45. ओके, मग हा येईल 45, हा आहे तुमचा 90 डिग्री आणि हा पण किती 45. हा येईल x, हा असेल तुमचा y. फक्त x आणि y चा व्हॅल्यू काढायचा आणि या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचा. ओके, सो राईट डाऊन दिस ऑल व्हेरी वेल. व्यवस्थितपणे लिहा. काही शंका असतील तर त्या मेसेजने कळवा की जेणेकरून तुम्हाला हा टॉपिक समजेल. ओके, सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ऑल्सो लाईक अँड सबस्क्राईब. थँक्यू.